साऊथ स्पेशल मस्त असे बेडणे डोसे पाहूया आणि त्यासोबत मस्त अशी बटाट्याची भाजी, जी की साऊथ इंडियन स्पेशल बनवूया त्याच पद्धतीने बनवूया। डोसा जो आहे मस्त वरून कुरकुरीत आतून जाळीदार अशा पद्धतीने बनवूया। बॅटर कसं भिजवायचं ते सुद्धा पाहूया। तर इकडे मी नॉर्मली रेशनच्या तांदूळाचा वापर करणार आहे। कुठलेही जाडे तांदूळ किंवा उकडा तांदूळ अजिबात न वापरता इकडे मी नॉर्मली रेशनचे तांदूळ वापरणार आहे। तर रेशनचे तांदूळ जे आहे सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असते, पण आता याचं माप किती घ्यायचं ते सुद्धा पाहूया। तर रेशनचे तांदूळ जे आहे नॉर्मली मी 6 वाट्या तांदूळ इथे घेतलेले आहे। आता हे तांदूळ जे आहे स्वच्छ करून आणि निवडून घेतलेले आहे, म्हणजे काडी कचरा जो आहे अजिबात न ठेवता स्वच्छ तांदूळ या ठिकाणी घेतलेले आहे। आता या तांदूळाला खूप जास्त काळसरपणा असतो, तर तो काळसरपणा काढण्यासाठी काय करायचं ते सुद्धा पाहूया। तर तांदूळ इथे 6 वाट्या प्रमाणात तांदूळ घेतले। भरपूर पाणी घालून 5 मिनिटं जे आहे तसंच सोडायचं, म्हणजे काय होतं तांदूळातला जो काळसरपणा असतो ना तो निघून येतो आणि तांदूळ जे आहे आपले छान असे पांढरे शुभ्र तयार होतात। ज्या वेळेस तांदूळ पांढरे शुभ्र होतात ना, तर इडली सुद्धा पांढरी शुभ्र होते आणि डोसा सुद्धा छान रंग येतो। त्यानंतर इकडे मी नॉर्मली जे आहे पोहे घेतलेले आहे 3 ते 4 चमचे आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहे। हे सुद्धा स्वच्छ धुवून लगेचच तांदूळासोबत भिजवायला घालूया, म्हणजे पोहे जे आहे छान पद्धतीने भिजतात आणि ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये दळतो ना तर दरदरीत न राहता फाईन पेस्ट जी आहे तयार होते। आता इथे तांदूळ जे आहे मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ जे आहे चोळून धुतले। त्यातला भरपूर काळसरपणा जो आहे काढून घेतलेला आहे आणि भरपूर पाणी घालून 4 ते 5 तास आपण याला भिजवत ठेवूया। आता कमीत कमी 4 तास भिजवायचं, जास्तीत जास्त 5 तास भिजवायचं, यापेक्षा जास्त अजिबात भिजवायचं नाही, कारण आता उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळं तांदूळ जे आहे पटकन भिजले जातात आणि पीठसुद्धा लवकर फर्मेंट होतं। त्यानंतर दुसऱ्या बोलमध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे। 1.5 वाटी प्रमाणात उडदाची डाळ घेतली। आता 6 वाटी तांदूळाला 1.5 वाटी प्रमाणात उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळसुद्धा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। त्यातली जी एक्स्ट्राची पावडर असते ना ती सुद्धा काढून घेतली। तर अशा पद्धतीने छान अशी चोळून मी इथे उडदाची डाळ धुवून घेतली। त्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालून डाळसुद्धा तांदळाच्या बराबरीनेच आपण भिजवून घेऊया, म्हणजे डाळसुद्धा छान पद्धतीने भिजवेल। आता डाळीमध्ये थोडं जास्त पाणी घालायचं, कारण डाळ भिजताना पाण्याचं प्रमाण जे आहे जास्त लागतं। तर याला आपण 4 ते 5 तास जे आहे नॉर्मल टेम्परेचरवर ठेवूया। आता खूप जास्त उष्ण जागेवर अजिबात ठेवायचं नाही। 5 तासानंतर तांदूळ छान पद्धतीने फुगला होता आणि डाळसुद्धा छान पद्धतीने फुगलेली होती। आता डाळीमध्ये उडदाच्या डाळीचं बी होतं ते काढून घेतलं। त्यानंतर उडदाच्या डाळीतलं जे शिल्लक पाणी होतं ना ते एका ग्लासमध्ये काढून घेतलं। आपल्याला डाळ वाटताना हे पाण्याची गरज पडेल त्यामुळं। आता तांदूळाच्या पाण्याची गरज पडत नाही, त्यासाठी तांदूळाचं पाणी न काढता तर अशा पद्धतीने एखाद्या खड्ड्याचा चमचा किंवा मग होलचा चमचा घ्यायचा आणि तांदूळ जे आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून छान असं फाईन दळून घ्यायचं। आता जितकं फाईन दळता येईल ना तितकं फाईन दळायचं, अजिबात चरबट किंवा दरदरीत दळायचं नाही, नाहीतर काय होतं आपला डोसा जो आहे खाताना टचर लागतो किंवा मग इडली जरी बनवली तरी टचर लागते। तर अशा पद्धतीने संपूर्ण तांदूळाचं जे बॅटर आहे दळून घेतलेलं आहे। आता लगोलग लगेच डाळसुद्धा दळून घेऊया। तर इकडे डाळसुद्धा जी आहे दळून घेतलेली आहे। अशा पद्धतीने डाळ मिक्सरमध्ये घालूया आणि डाळीला जे पाणी लागणार आहे ना तर आपण ग्लासमध्ये जे पाणी काढलेलं होतं ना ते पाणीसुद्धा यामध्ये घालूया आणि डाळसुद्धा एकदम फाईन पेस्टमध्ये दळून घेऊया। आता इकडे जर तुम्ही 3 वाटी तांदूळ घेतलं ना तर त्याला पाऊण वाटी जी आहे डाळ घ्या आणि 6 वाटी तांदूळ घेतलं तर 1.5 वाटी डाळ घ्या। हे प्रमाण जे आहे अचूक प्रमाण आहे, परफेक्ट प्रमाण आहे। डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता। एकदा अशा पद्धतीने डोसे बनवून पहा, तुमचे डोसे जे आहे अप्रतिम तयार होतील। आता डाळसुद्धा यामध्ये घालून घेतली आणि छान असे एकंदरीत एकजीव करून घेऊया, कारण काय होतं खाली आपण तांदूळाचं जे बॅटर घातलेलं आहे आणि वरून डाळीचं घातलं, छान असं एकंदरीत एकजीव नाही केलं ना तर बॅटर जे आहे थोडंसं वेगळं दिसेल। तर हे बघा अशा पद्धतीने चमच्याने जे आहे 10 मिनिटं फिरवत आपण छान बॅटर जे आहे एकत्रित करून घेऊया। आता हे बॅटरने जो आहे डब्बा पूर्ण भरलेला आहे, फर्मेंटेशनसाठी अजिबात जागा राहिलेली नाही आहे। आणि आता शिल्लक राहिलेलं जे बॅटर होतं मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी परत एकदा मिक्सरला फिरवलं, म्हणजे संपूर्ण बॅटर जे आहे ते पाण्यामध्ये निघून येतं। आपल्याला इझी पद्धतीने मिक्सरचं भांडं जे आहे आपलं मिक्सरचं जार आहे ते क्लीन होतं।
आता हे बॅटरला जे आहे आपण डिवाईड करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये सम प्रमाणात हे बॅटर जे आहे डिवाईड करणार आहे, म्हणजे बॅटर जे आहे छान पद्धतीने फर्मेंट होईल. तर हे बघा, बॅटर जे आहे मी समान प्रमाणात जे आहे डिवाईड करून घेतलं आणि आता बॅटरला जे आहे आपण एक 5 ते 10 मिनटं छान पद्धतीने फेटाळून घेऊया. म्हणजे काय होतं, बॅटरमध्ये छान अशी हवा घुसते आणि फर्मेंटेशनसाठी अजून थोडी मदत होते. आता उन्हाळ्याचं सीझन आहे तर एवढी गरज नाही भासत, पण ज्यावेळेस थंडीचं किंवा मग पावसाळ्याचं सीझन असतं ना, त्यावेळेस ही ट्रिक जी आहे तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचं पीठ जे आहे छान फर्मेंट होईल. तर काय करायचं, एकाच डायरेक्शनने 5 ते 10 मिनटं पिठाला हाताने फेटाळा, विप्सने फेटाळा, रवीने फेटाळा, चमच्याने फेटाळा, कशानेही फेटाळत तरी चालेल. फक्त एक 5 ते 10 मिनटं छान पद्धतीने फेटाळून घ्या. त्यानंतर तिकडचं सुद्धा पीठ जे आहे याच पद्धतीने मी फेटाळून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकंदरीत काय तर छान असं फेटाळून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ फर्मेंट होतं. आता पीठ फर्मेंट करायला ठेवायचं कुठे हे सुद्धा खूप मोठा प्रश्न. ज्यावेळेस थंडीचं सीझन असतं ना, त्यावेळेस उष्ण जागेवर जरी ठेवलं तरी सुद्धा चालतं. पण आता उन्हाळ्याचं सीझन आहे आणि उन्हाळ्या म्हटलं की सगळीकडंच उष्णता जी असते. तर इकडे मीठसुद्धा घालून घेतलं आत्ताच मीठ घातलं ना तर मीठ छान प्रकारे एकजीव होतं आणि नंतर ज्यावेळेस आपलं पीठ फर्मेंट होतं ना तर जाळीसुद्धा मोडत नाही. पण आता उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळं पीठ नॉर्मल जागेवर जरी ठेवलं ना तर छान पद्धतीने फर्मेंट होतं. आणि यापेक्षा आपण उन्हाळ्यामध्ये जरी उष्ण जागेवर ठेवलं तर पिठाला जो आहे प्रमाणापेक्षा जास्त आंबूसपणा येतो. त्यामुळं आता किचन ओट्यावर जरी तुम्ही पीठ ठेवलं ना तरी फर्मेंट होणार आहे. तरी हे बघा, मी 8 ते 9 तास जे आहे पीठ ठेवलेलं होतं पीठ फर्मेंट होण्यासाठी. आणि दुपटीने इकडे पीठ जे आहे फर्मेंट झालेलं आहे. छान अशी एक जाळी आलेली आहे. आता ही जाळी न मोडता एकाच डायरेक्शनने आपण याला मिक्स करून घेऊया, कारण आपल्याला पिठाची जाळी मोडायची नव्हती. त्यामुळं मीठ जे आहे फर्मेंटेशनच्या अगोदर घालून घेतलं, म्हणजे काय होतं, पिठाची जाळी मोडत नाही आणि पिठाला जाळी जी आहे तशीच राहते. आणि ज्यावेळेस पिठाला जाळी तशीच राहते ना तर डोसासुद्धा छान जाळीदार तयार होतो. तर हीसुद्धा ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, याच्याने सुद्धा तुमचे डोसे परफेक्ट होईल. तर हे बघा, याची जाळी अजिबात न मोडता एकाच डायरेक्शनने फिरवणार आहे. आणि कन्सिस्टन्सी जरी थोडीशी थिक वाटली ना तर थोडंसं पाणी घालूया. 1.5 चमचे साखर घातली. आता साखर अगोदर न घालता मी इथे वेळेवर साखर घातली, म्हणजे काय होतं की खूप जास्त अगोदर साखर घातली ना तर जास्त प्रमाणात गोडवा तयार होतो. त्यामुळे मी साखर जी आहे या स्टेजला घातली. तर इकडे खूप जास्त घट्टसरपणा होता पिठाला, त्यामुळे थोडंसं पाणी घालून जे आहे थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे पातळ करून घेतली. तर हे बघा, अशा पद्धतीने एकच डायरेक्शनने फिरवून जे आहे कन्सिस्टन्सी मॅनेज करून घेतली. यापेक्षा जास्त फेटाळायचं नाही, नाहीतर काय होतं, पिठाची जाळी जी आहे मोडली जाते. तर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, यापेक्षा पातळ नको. यापेक्षा पातळ जर झाली ना तर आपले डोसे जे आहे व्यवस्थित तर होणार नाही आणि त्यापेक्षा जास्त जे आहे जाळीदारसुद्धा होणार नाही आणि तव्याला चिकटून राहतील, निघूनसुद्धा येणार नाही. तर डोसा आता तव्यावर टाकायचा कसा आणि काढायचा कसा तो सुद्धा पाहूया. तर इकडे तवा ठेवला होता, तवा कडकडीत गरम करून घेतला. 1 चमचा तेल लावलं तव्याला. त्यानंतर अशा पद्धतीने पाण्याचा शिंतोडा मारून कॉटनच्या कापडाने जो आहे तवा क्लीन करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, तव्याचा जो तेलकटपणा असतो ना तो निघून जातो आणि आपले डोसे जे आहे छान एकसारखे सगळीकडे पसरले जातात आणि काढताना सुद्धा इझी पद्धतीने डोसा निघून येतो. तर डोसाचं बॅटर घातलं तव्यावर आणि डोसा जो आहे छान असा फिरवून घेऊया. आता जे बॅटर आहे, डोसा जो आहे आपल्याला खूप जास्त पातळ न करता, इथे मी बेन्ने डोसे बनवत आहे. बेन्ने डोसे म्हणजे थोडेसे जाडसर असतात आणि जाळीदार असतात. तर इकडे साऊथमध्ये याला बेन्ने डोसे म्हणतात किंवा मग कर्नाटकी भागामध्ये बिन्नी डोसेसुद्धा म्हणतात. सगळीकडे जे आहे वेगवेगळे नाव आहे त्या डोस्याचे. पण तुम्ही कधीही उडपी सेंटरमध्ये गेला असाल किंवा साऊथमध्ये गेला असाल तर तुम्ही हे बेन्ने डोसे नक्कीच खाल्ले असतील, किंवा मग नसेल खाल्ले तर एकदा तुम्ही उडपी सेंटरमध्ये कधी गेलात तर त्यांना बेन्ने डोसे मागा, तर अशाच पद्धतीने बेन्ने डोसे जे आहे ते तुम्हाला सर्व करतील. आता डोशाला जे आहे अशा पद्धतीने थोडासा रंग बदलला, खालून क्रिस्पी झाल्यासारखा वाटला ना डोसा, की अशा पद्धतीने अगोदर साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या. त्यानंतर अशा पद्धतीने दुमडवून आपला डोसा जो आहे
इझी पद्धतीने काढून घ्यायचा। तर कुठेही फाटला नाही आहे, कुठेही तुटला नाही आहे, मस्त आपला डोसा जो आहे तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने जे आहे आपले डोसे तयार झालेले आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात ही डोस्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर हे बघा, एका मागोमाग मी संपूर्ण डोसे जे आहे बनवून घेतलेले आहे आणि हे डोसे जे आहे बनवायला जितके सोपे आहे ना, खायला तितके पटापट संपतात आणि एकदम सोप्या पद्धतीने तव्याने निघून येतात। आता परत दुसरा डोसा लावताना सुद्धा थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि परत तवा जो आहे क्लीन करून घ्यायचा, म्हणजे जे आहे डोसे आपले छान पद्धतीने निघून येतात। मस्त असं वरून जाळीदार, खालून क्रिस्पी आणि रंगसुद्धा सुबक सोनेरी असा मस्त रंग आलेला आहे आपल्या डोस्याला। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले जे डोसे आहेत तयार झालेले आहे। आपण ही जी साखर घातलेली होती ना बॅटरमध्ये, त्याने असा रंग मस्त रंग येतो। त्यामुळं 1 ते 1.5 चमचा साखर जी आहे डोश्याच्या बॅटरमध्ये नक्की वापरा। छान पद्धतीने आपले डोसे जे आहे तयार होतात। तर हे बघा, मस्त आतून जाळीदार, वरून क्रिस्पी, आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल। एकदम सोप्या पद्धतीने हे बेडणे डोसे तयार होतात। महत्त्वाचं म्हणजे घरीच असलेल्या साहित्यापासून तयार होतात। आता इकडे डोसे तयार झालेले होते, तर लगेच आपण मसालासुद्धा बनवून घेऊया। तर मसाला बनवण्यासाठी 1 ते 1.5 पळी तेल घातलं कढईमध्ये। तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा चण्याची डाळ, चण्याची डाळ घातली की डाळ जी आहे 1 मिनिट अशी तेलामध्ये परतवून घेऊया। कढीपत्त्याचे 10 ते 12 पाने घातले। त्यानंतर हिरवी मिरचीचे जे आहे तुकडे घातलेले आहे। तर इकडे मी 7 ते 8 मिरच्यांचे तुकडे घातलेले आहे। आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। मिरची जी आहे 2 मिनिटं तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची, म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा असतो तो कमी होतो आणि मिरची तळल्यामुळे दाताखाली खाताना खूप जास्त टचर लागत नाही। तर हे बघा, मिरचीसुद्धा इकडे तळून घेतली। आता 2 मीडियम साईजचे कांदे जे आहे उभे पातळ कट करून घेतलेले होते। उभे पातळ कट करून घ्यायचे, म्हणजे काय होतं खूप जास्त जाडसर दिसत नाही आणि कांदा जो आहे छान तेलामध्ये परतला जातो। तर हे बघा, कांदेसुद्धा आपण 2 मिनिटं तेलामध्ये परतवायचे आहे। खूप जास्त रंग बदलेल इतका परतवायचा नाही किंवा खूप जास्त खरपूससुद्धा परतवायचा नाही आहे। फक्त हलका मऊ पडेल ना कांदा, इतकाच कांदा आपल्याला जो आहे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे 2 मिनिटांसाठी। आणि कांदा आपण पातळ कट करून घेतलेला आहे, त्यामुळं पटकन जे आहेत कांद्याचे जे आहे वेगळे पीसेस जे आहेत तयार झालेले आहे। 1 मीडियम साईजचा टोमॅटोसुद्धा इथे घातलेला आहे। आता तुम्ही जर कधी साऊथमध्ये डोसा खाल्ला असेल ना, तर त्याची जी बटाट्याची भाजी असते ना, त्यामध्ये थोडासा टोमॅटोसुद्धा असतो। तर त्यामुळे इथे मी टोमॅटोचा 1 टोमॅटो जो आहे बारीक कट करून घातला। टोमॅटो घातलं, मीठ घातलं चवीनुसार लगेचच। आता संपूर्ण बटाट्याच्या भाजीची चवीचं मीठ आहे ते इथंच घालून घेतलं। त्यानंतर फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घातली। फोडणीमध्ये कोथिंबीर नक्की घाला, ह्याचासुद्धा स्वाद जो आहे अप्रतिम लागतो। तर अशा पद्धतीने संपूर्ण जे आहे एकजीव करून घेतले आणि 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर जे आहे परतवून घ्यायचे, म्हणजे काय होतं सर्व जिन्नस जे आहे एकंदरीत होतात। आणि टोमॅटो जो आहे तुम्ही ज्यावेळेस पण डोसे बनवाल ना, जेव्हा बटाट्याची भाजी बनवाल तेव्हा 1 टोमॅटो नक्की टाका, तुम्हाला ह्याचा स्वाद जो आहे खूप जास्त आवडेल। त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर घातलेली आहे। हळदी पावडरसुद्धा छान अशी संपूर्ण साहित्यामध्ये मिक्स करून घेतली। त्यानंतर इकडे 4 ते 5 बटाटे जे आहे उकडवून आणि हाताने कुस्करून घेतलेले होते। आता इथे हवं तर तुम्ही तुकडेसुद्धा करू शकता, पण ज्यावेळेस आपण साऊथची भाजी खाल्लेली असेल ना बटाट्याची, तर तिथे जे आहे बटाटा जो आहे कुस्करून घातलेला असतो, कधीही त्याचे तुकडे नसतात। अशा पद्धतीने बटाटा कुस्करून घातला ना, भाजी जी आहे छान एकजीव तयार होते, एकसंध, आणि त्या भाजीमध्ये जो आहे ना एक वेगळाच फ्लेवर येतो। तर अशा पद्धतीने संपूर्ण जे आहे एकंदरीत करून घेतलं, म्हणजे आपले जे मसाले आणि बटाटा जो आहे व्यवस्थित एकत्रित करून घेतला अशा पद्धतीने, म्हणजे संपूर्ण जिन्नस जे आहे बटाट्यामध्ये मिक्स होतात। एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर, जोपर्यंत संपूर्ण बटाटा जो आहे मसाल्यामध्ये एकजीव होत नाही, एकसंध होत नाही, तोपर्यंत ह्याला जे आहे एकंदरीत मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मस्त आपली ही बटाट्याची भाजी जी आहे तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया
आणि एक जीव एक संध. आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस बटाटा कुस्करून घातल्यामुळं याची जी कन्सिस्टन्सी आहे थोडीशी वेगळीच झालेली आहे. नॉर्मली जेव्हा पण आपण बटाट्याची भाजी बनवणार होता तर वेगळीच भाजी तयार होते आणि ही वेगळीच भाजी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मी सांगितलेल्या टिप्ससोबत आणि ट्रिक्ससोबत करा, म्हणजे तुमची जी आहे बटाट्याची भाजी तर अप्रतिम होईल, त्याचसोबत डोसेसुद्धा मस्त तयार होतील. तर इकडे जे आहे मी चटणी वगैरे बनवलेली नाही आहे सोबत. तुम्हाला जर बनवायची असेल तर मी इडलीची रेसिपी शेअर केलेली आहे चॅनलवर, त्यामध्ये मी चटणीची रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून पाहू शकता. तर हे बघा, इकडं मस्त आपली बटाट्याची गरमागरम भाजी तयार आहे आणि आपले डोसेसुद्धा तयार झालेले आहे. अप्रतिम अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर मस्त असा कुरकुरीत वरून आतून जाळीदार असा हा डोसा. आपला रंग पहा तुम्ही किती सुरेख आलेला आहे अशा पद्धतीने, आणि कुरकुरीतसुद्धा किती छान असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे. सोबत बटाट्याची भाजी सर्व करूया आणि त्यासोबत कुरकुरीत डोसा. तर अशा पद्धतीने मस्त असे बेन्ने डोसे, त्यासोबत मस्त अशी बटाट्याची मसाला भाजी. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा अनुभवसुद्धा माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ही रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपीला लाईक नक्की करा. आणि ही रेसिपी जी आहे जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा छान छान रेसिपीज पाहायला मिळतील.